मंचावर उपस्थित असणारे आपले लोकप्रिय खासदार श्री मोहिते पाटील साहेब, त्याचबरोबर ज्याने अत्यंत आक्रमकपणाने सरकारच्या धोरणावर पहाट करून आपल्याला मार्गदर्शन केलेले आमचे मित्र आमदार मोहिते पाटील साहेब, मंचावर उपस्थित असणारे के पाटील साहेब, राष्ट्रवादी संघाचे उपाध्यक्ष नाना चव्हाण, या 13 जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा समन्वय करणारे कॉम्रेड गिरीश बोडे, आमच्या गोकुळ संघाचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मारुती शिंदे, माळशिरस स्पर्धा समितीचे सभापती दत्ता मालक, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, विशाल पाटील, दीपक देशपांडे, शरद पांडे, सचिन जगताप, संदीप पाटील, ॲडव्होकेट दीपक गाड, विदास होनमाने, विक्रम पवार, सर्वच मंचावरचे मान्यवर, उपस्थित पत्रकार मित्र, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आणि शेतकरी भावांना, शक्तीपीठ महामार्ग रद्द करायचा विडा उचलून गेली 2 वर्ष सातत्यानं आम्ही या शक्तीपीठ विरोधामध्ये संघर्ष करतो. कारण डोळामध्ये हा रस्ता करायची काही आवश्यकता नव्हती. आपल्याला जरी पाण्याचा रस्ता करायचा असला, अगदी जी योजना आल्या सरकारची मुख्यमंत्री पाणी योजना, तरी सुद्धा 1760 साया गोळा करून ग्रामपंचायतीला हेरवाली घालावी लागतात, व्हिडिओ कडे जायला लागतंय, अजून कुणाकडे जायला लागतंय, आणि तरी सुद्धा ते लवकरात मंजूर होत नाही. मंजूर झालं तर त्याचे पैसे मिळत नाही. मग असं असताना हा नागपूर पासून गोव्यापर्यंत महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांना जोडणारा रस्ता करा असं मागणी करणारा कुणी निवेदन घेऊन गेलो होतं का सरकारकडे? कुणी मागणी केली होती का? कुणीच केली नाही. म्हणजे कुणी मागणी केली नाही, निवेदन दिलं नाही. तर सरकारनं जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन थोडं सरकारी संवेदनशील नाही करून द्या. पण समजा असं जर काही झालं तर काय, किंवा नवरात्रीला जाताना तुळजापूरला ट्रॅफिक जाम झालं, नंतर एकादशीला येताना पंढरपूरला ट्रॅफिक जाम झालं, 4-4 तास 8-8 तास प्रवासी रस्त्यावर कोलमून राहिले, असंही झालेलं नाही आहे. मग हा रस्ता करायची गरजच नाही. म्हणजे ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही आणि पूर्ण म्हणजे अव्यवहार्य असणारा हा रस्ता आहे. मला एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोलताना ऐकलं की या रस्त्यामुळं मराठवाड्यामध्ये प्रचंड असा पाण्याचा साठा होणार आहे. आता पाण्याचा साठा कसा होणार आहे हे मला कळालं पाहिजे. म्हणजे कुणाला कशा थापा मारायच्या, किमान शेतकऱ्याचा थापा मारू नका. पाणी कसं अडवणार आहे सांगा बघू. पाणी रस्त्यानं पाणी अडतंय ते कसं काय वाचिक आहे त्यामध्ये तुमचं? पण नाही, ते पाणी अडवणार आहे. तुम्ही आतापर्यंत नाही म्हटलं तर देवेंद्र फडणवीस तुम्ही 2015 ते 2026 11 वर्ष झालं सत्तेत आहे. कधी मुख्यमंत्री कधी उपमुख्यमंत्री होता, किती दिवे लावले आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये, किती पाणी अडवलं याचा पहिला हिशेब द्या आणि मग थांबा मारायला सुरुवात करा. तुमच्या त्या जलयुक्त शिवारना शेतकऱ्याला जगवलं नाही, पण ठेकेदारांना चांगलं जगवलं. हे आम्हाला माहिती नाही. आणि तुम्ही सुरुवातीला मुख्यमंत्री असताना केलेल्या जलयुक्त शिवारचं एकदा ऑडिट करून बघा, मग कळेल त्याचं काय काय झालेलं आहे. मग म्हणायचं आम्ही देवाला जोडणार आहे. अरे देवाला आधी सत्याने जोडलेलं आहे, आता तुम्ही नवीन काय जोडायची गरज आहे? कुठल्या देवाला जाताना आपल्याला त्रास होतोय? कधी पळी वैद्यनाथ जाताना त्रास होतोय, आवडा नाकांना जाताना त्रास होतोय,
कोल्हापूरच्या अंबाबाईला जाताना कुठं काय होतं, सगळे रस्ते झालेले आहेत. पण तुम्हाला एक्सप्रेस रस्ता पाहिजे, एक्सप्रेस रस्ता पाहिजे तर मग हायवे तुम्ही करा ना. नागपूर रत्नागिरी हायवे जो आहे, माझ्याकडे माहिती आहे पाटील साहेब, हा नागपूर रत्नागिरी रस्ता करत असताना, तेव्हा रुंदीकरण करत असताना जे ऍडमिशन झालंय, भविष्यामध्ये हा रस्ता 8 पदरी करता येईल एवढी जमीन आम्ही निघून ठेवलेली आहे. नवीन जमीन घ्यायची गरजच नाही, आधीच 8 पदरी रस्ता करता येईल एवढी जमीन घेऊन ठेवलेली आहे नॅशनल हायवेला. मग तो करा. आता 4 पदरी काही ठिकाणी 6 पदरी आहे, तो 8 पदरी करा, 6 पदरी करा. त्यातले 2 पदर आमच्या स्थानिक लोकांना तेव्हा बाकीचे 6 पदरी एक्सप्रेस करा. आम्ही कुठे म्हणते तुम्हाला, पण तो रस्ता आहे केंद्राचा, तो रस्ता आहे केंद्राचा नॅशनल हायवेचा. यांना करायचा रस्ता राज्याचा MSRTCचा, म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यांना रस्ता करायचा आहे. त्याची गंमत अशी आहे की रस्ते विकास महामंडळाचा अध्यक्ष एकनाथ शिंदे ते काही बोलत नाही आणि बोलतोय कोण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, स्वप्नातला रस्ता आहे. ड्रीम प्रोजेक्ट कसला, याला पैसे काय घे दुसरं काय, आणि त्यात हिस्सेदारी एकनाथ शिंदेची नको आहे म्हणून हे एकटंच होतं. याला म्हणजे आपण म्हणायचं काय ठरवा. ड्रीम प्रोजेक्ट म्हणायला देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजे तुमच्या स्वप्नातला रस्ता करण्यासाठी पहिल्यांदा झोप तरी लागली पाहिजे. आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू, अशी परिस्थिती निर्माण करू, तुम्हाला झोपच लागणार नाही. आणि ते करतोय हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तर तिकडे इकडे आला तुम्ही. ते आम्ही करू शकतोय हे त्यांना माहिती आहे, म्हणून तिकडचा रस्ता आता इकडे आणला. इकडे आणला तुमच्या पालकमंत्र्याच्या आग्रहाचा असल्याचं म्हणणं आहे. तिथं काहीतरी त्यांना 1,500 एकरामध्ये काहीतरी 5 स्टार MIDC काढायची आहे. मान घटावला 5 स्टार MIDC काढण्यासाठी ती रस्त्यावर आली पाहिजे म्हणून रस्ता इकडे. अरे पण बाबाशी नानाने सांगितलं, लांब नको इथं सांगलीपर्यंत केवळ मी इतर विकासाचं नाव सांगतच नाही, द्राक्ष शेती जर का 6,000 एकर जर का बाधित होत असेल तर त्यांनी हिशोब सांगितला की एका एकरामध्ये 4 लोकांना रोजगार मिळतोय. तुम्ही नाना नुसतं प्रत्यक्षात शेतात काम करणाऱ्यांना सांगितलं, पण एक द्राक्ष बागायतदार कुणाकुणाला जमवतोय, बॉक्स बनवणाऱ्याला जमवतोय, बेडाने द्राक्षाची वाहतूक करणाऱ्याला जमवतोय, औषध कंपन्याला जमवतोय, त्याचबरोबर सुत्री पासून मोठ्यापर्यंत गेला कुणाला जमवतोय. या सगळ्याचा हिशेब केला तर कमीत कमी एका एकरावर 10 माणसं तरी उद्योगाला करतात. लक्षात ठेवा, 10 माणसं. 6,000 खाली किती, 60,000 लोकांचा रोजगार मी चालू घेणार आणि शक्तीपीठ करणार. यातनं रोजगार किती लोकांना तयार होणार सांगा बघू स्थानिकांना. यात कुणालाही रोजगार मिळणार नाही. फक्त टोल नाक्यावर टोल नाक्यातून जातील त्यांना काही लोकांना रोजगार मिळेल, रोजगारी मिळेल, माल मिळेल. माल मिळणार आहे एवढं, दुसरं कुणाला रोजगार मिळणार आहे? कुणालाही रोजगार मिळणार नाही. मग आहे तो 60,000 लोकांचा रोजगार काढून घेऊन नवा रस्ता करण्यामध्ये काय शाळपणा आहे? आधीच बेरोजगार एवढी वाढलेली आहे, त्यात ही नवीन भर कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस दिलं पाहिजे. हे शक्तीपीठ महामार्ग पाहिजे नको म्हणणारे बंटी पाटील साहेब, आम्ही सगळे आणि पाहिजे म्हणणारे काही लोक होते. त्याला मला वाटतं एका जागेनं ठरवलं याची समोरासमोर लाईव्ह मुलाखत करूया. 3 वेळा तारखा बदलल्या, पण मुख्यमंत्री काय यायला तयार नाही. आम्ही हेच घेऊन जाणार होतो, याचं उत्तर द्या आम्हाला. रोजगार कसा निर्माण होतोय याचं उत्तर द्या. ते एवढ्या कमी पैशात एवढ्या जास्त पैशात का होतोय याचं उत्तर द्या. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं एवढा पैसा खर्च होणं गरजेचं आहे का? तुमच्या जिल्ह्यातून नाशिक ते अक्कलकोट एक नवा रस्ता होणार आहे.
नॅशनल हायवेला तो रिपेअर केलेला आहे आणि त्या नाशिक ते अक्कलकोट या रस्त्याला लांबी आहे 374 किलोमीटर. त्याच्या अधिकृत वेबसाईटवरती टाकलेलं आहे 374 किलोमीटर लांबीचा हा नाशिक ते अक्कलकोट शक्तिपीठी सापडली आहे, तोही सापडत आहे. शक्तिपीठ एक्सप्रेस आहे, तोही एक्सप्रेस आहे आणि ते सांगतात की 374 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आम्ही 19,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहे. म्हणजे साधारणपणे 19,000 कोटी भागिले 376 जर भागाकार केला तर उत्तर येतं 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता पूर्ण होतो. आणि यांचं आधी म्हणते 86,000 कोटी, आता म्हणते 1,00,000 कोटी, आता म्हणतात 1,10,000 कोटी. 1,10,000 कोटी भागिले 856 जर का भागाकार केला तर याचं उत्तर येतं 128 कोटीला 1 किलोमीटर. अहो 128 कोटी सोन्याचा पत्रा टाकून की हा 128 कोटीला 1 किलोमीटर रस्ता एका किलोमीटर रस्ते चालवाय. त्याचं म्हणा 51 कोटी ते 1 किलोमीटर, त्याचं म्हणा 128 कोटी रुपये 1 किलोमीटर. मग मला सांगा की 51 कोटी कुठं 128 कोटी कुठं एका किलोमीटरवर किती खर्च होते हा. आणि ते काही साधू सांगतो नाही 51 कोटी करणारे तेही 10,000 कोटी खाणार आहेत. पण त्यांचं खाऊन सुद्धा जर का 51 कोटी होत असेल तर यांना कसला भाषणार रोग आलाय, किती मोठं पोट उठलं यांना खायला हा. अरे काय ते हिशोब. म्हणून 50,000 कोटी रुपयाचा जो काय घपला यत्न पडणार आहे ती प्राथमिक आकडेवारी आहे, याच्यापासून भर पडणार आहे. आणि हे सगळं कशासाठी, हे सगळं कशासाठी तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पैसा उभा करण्यासाठी. ज्यांना आता पंतप्रधान व्हायची स्वप्न पडायला लागले, पंतप्रधान होण्यासाठी खासदार घ्यायला यांना हे पैसे पाहिजे आहे. पण त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट काय, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्यासाठी लागणारा पैसा हा यातना उभा करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही बळी पडणार आहात का, हा खरा माझा सवाल आहे. हा आपला का बळी द्यायचा. मग का बाकीची काही चिल्लर बिल्लर आहेत ती म्हणतात रस्ता व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. समृद्धी महामार्ग घेऊन 10 वर्ष झाली. आपण एक काम करू, प्रत्येक गावाची 10 शाली माणसं घेऊन समृद्धी महामार्गाचा अगदी पार नाशिक पासून नागपूर पर्यंत जाऊया एक दिवस आणि कुठल्या कुठल्या गावाचा इतिहास झाला, विकास झाला ते तपासून बघूया की 10 वर्षाचा रस्ता मग या 10 वर्षामध्ये जरा तरी विकासाच्या पाऊलखुणा दिसायला पाहिजे होत्या. मग 10 वर्षात विकास होणार नाही. कधी आमची लाकडे नसतात गेल्यावर कधी होणार आहे तुमचा विकास. म्हणजे हे सगळ्या धापा आहे. विकास विकास काही होणार नाही, यांना त्यातनं पैसा उभा करायचा आहे. आणि म्हणून ते मगाशी वैश्विक बाहेर तसं ते सिंचनाच्या योजना करायला तयार नाही का. सिंचनाच्या योजना तयार केल्या तर किमान त्यातनं समजा पैसे काढतील पाहून देत. पण आपल्या शेताला पाणी तरी मिळत. आमचं साखळी पुराच्या इथे तळ्यात तरी वाचलं आम्ही होय म्हटलं ना करा सिंचनाचा प्रकल्प करा. अहो तुम्हाला सांगतो जुलै महिन्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये राजापूर नावाचं एक गाव आहे. हा कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं कृष्णा नदीवरचं गाव आहे. त्या ठिकाणी एक बंधारा आहे कोल्हापूरचा. त्या आमच्या राजापूरच्या बंधाऱ्यातून जुलै महिन्यामध्ये दररोज 10 टीएमसी पाणी वाहत असतं. इतकं पूर येतो जुलै महिन्यामध्ये. जेव्हा पूर येतोय त्यावेळी दररोज 10 टीएमसी पाणी त्यातून वाहून जात असतंय. आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरणाची जर काय साठवण्याची क्षमता बघितली तर ती 100 टीएमसीच्या वर जात नाही. म्हणजे एवढं पाणी साठवून सुद्धा ते पुढे जात असते. आंबटी नारायण सागर अमृत नामक हे 2-2.5 टीएमसी आहे. ते भरून सुद्धा पाणी शिल्लक जाते, ते समुद्राला जात असतंय. मग मला सांगा की पावसाळ्यामध्ये ते पाणी घ्यायला कर्नाटक तयार नसतंय, ते पाणी घ्यायला आंध्र प्रदेश तयार नसतंय. ते पाणी आपल्या दुष्काळी भागामध्ये उतरण्यासाठी जसे महिला योजना झाली, टेंबू योजना झाली, तशा योजनेत ताकारी योजना झाली,
तशी अजून एक मोठी योजना जसा तेलंगणाला केलेला आहे तसं एखादी मोठी योजना करून फक्त पावसाळ्यामध्ये पुराचा अतिरिक्त पाणी उतरवण्याची योजना राबवून जर का इकडे आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा म्हणा काटोला म्हणा या दुष्काळी भागात पुढे पलीकडे मराठवाड्यामध्ये हे पाणी गेलं असतं तर याला महत्वाची प्रोजेक्ट म्हणता आला असता याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणता आला असता यामुळे मराठवाड्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं नंदनवन झाला असता याला म्हणता असतं रस्ता माणूस एक उद्देश वसंतदादा जे म्हणायचे पाणी हलवा आणि पाणी जिरवा आता हे आहे देवेंद्र फडणवीस हे म्हणतात रस्ता करा आणि पैसे खा असं यांचं धोरण आहे बरं काय मुख्यमंत्र्यांचा आणि म्हणून आपल्याला हे विचार पाहिजे आमची पूर्ण परवानगी आहे तुम्ही जर का अशा प्रकारे पाण्याचा प्रकल्प करणार असाल काय त्यातनं 10,000 कोटी हंड्रेड केली तरी आम्ही काय हरकत घेणार नाही पण याला होऊन दे नाही काय काय नसते बरं असा विचार करू मी कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय पण मी सुद्धा आपल्याला व्यवहार करतोय काय करायचं आता प्यायला पाणी नाही एका बाजूला दुसरीकडे गटाराच्या काय पाण्यामध्ये या दोघांचाही प्रश्न सोडवायचा असेल तर असा काहीतरी मधला मार्ग काढणे गरजेचं आहे की नाही पण हे करायला निघाल्यात शक्तीपीठ महामार्ग ज्याची कुणाला गरज नाही आणि मग हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आपल्याकडे काही सटर विकासाचा दरवाजा खुला व्हायला लागल्यानंतर कोण म्हणतोय लोकांना पैसे भरपूर मिळणार आहेत आता पैसे किती मिळणार आहेत माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे पैसे काही जास्त मिळणार नाहीत उलट आहे ते मिळणार पैसे वेळेवर मिळतील आणि याची गॅरंटी नाही अजून रत्नागिरी नागपूर रस्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत अहो एका सातबाऱ्यावर इतर असतात आणि याच्यात मिळत किती नावं असतात 8-10 नावं असतात की एका गटात जमीन जाणार एकट्याची आणि नावं असतात 8-10 आणि ज्यावेळी आपण चेक आणायला जातोय ते म्हणतोय उरलेल्या 9 लोकांची एनओशान ते देतच नाही ते म्हणतोय माझा हिस्सा ज्याची जमीन गेलेली नसते तर हिस्सा पाहिजे असतोय अगदी बहिणी सुद्धा देत नाही सया ही हवा 10-15 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या रक्कम अजून कलेक्टर ऑफिसमध्ये तसंच पडलेलं आहे म्हणजे काय सुखासुखी मिळणार आहे काय पण एवढं सगळं तुम्ही केलं सया गोळा केल्या कागद लिहून दिलं तरी एक भामकरचं वाक्य असतं मंजूर कायद्यामध्ये ते म्हणतं एजंटामार्फत आला तर लवकर काढतो आणि एजंट किमान 10-15% घेतल्याशिवाय ते तुम्हाला साहेबांपर्यंत देत नाही आणि मग त्याचा हिस्सा असं करून त्या पैशाची वाट लागते आता एजंटाचं सांगतं म्हणतात आठवलं इकडं मी मागच्या वेळी आवडतो त्यावेळी मला 70-30चा फॉर्म्युला काढायचा आणि तर म्हणजे 70-30चा फॉर्म्युला कसा आहे मला वाटतं हे काहीतरी असं आमच्या व्यापारीचा आहे 70-30चा फॉर्म्युला कसला काहीतरी फॉर्म्युला असेल तर मी अधिक चौकशी केल्यानंतर असं कळालं की या शेतामध्ये आमची फळझाडं होती आणि त्याचं मूल्यांकन एवढं झालेलं आहे असं सगळं खोटं रेकॉर्ड तयार करायचं सरकारच्या तिजोरीचा पैसा काढायचा आणि तो पैसा आला तर तुमचं 30 आमचं 70 असं झालं काही लोकांनी 5-5 वर्षाची झाडं आणून लावली काही काही दिसलं मग एकटा म्हणतात तिकडे रस्ताच गेला आता काय करायचं ते पाणी मारतच बघा राहणार दुसरं काय करणार आणि जेव्हा तर काय रस्ता निघून देणार आहे पुन्हा नाही मग जावा आंब्याची झालं त्याला कसा भाऊ आणल्या काही पण आता आणि मुळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या 2 महिन्यापूर्वी हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे असंच एका रस्त्याच्या बाबतीत काही लोकांनी फोटो रेकॉर्ड करून आमच्या फळबागा आहेत असं रेकॉर्ड केलं आणि जास्तीचं पैसे उतरलं ज्यावेळी कोर्टाच्याही लक्षात आलं कोर्टाला सांगितलं की त्यांच्याकडे व्याजासकट वसूल करून घ्या हे लक्षात घ्या हायकोर्टाचा निकाल आहे
आणि त्यांनी काय सांगितलं की रस्ता पंचनामा कधी करायचा, आता त्यांचं गीत पाहिजे आपण सगळे करतोय, 4 वर्षापूर्वी तिथं काय होतं काय ते तपासायचा, पुरावा बघायचा. म्हणजे 4 वर्ष समजा तुम्ही आता झाडं लावली 4 वर्षापूर्वी तिथं होती ना, मग ते बघायचं, ते सापडते ना सगळं जॅकेटवर ना, आणि ते नसलं गेलं म्हणजे बापच्या बाप गेला बोलताना हा गेला, अशी अवस्था तुमची होणार आहे. म्हणजे जे झाडं लावणार आहे किंवा लावण्याच्या विचाराचा आहे त्यांना माझा सल्ला आहे, कमीत कमी एवढं तरी सांगा, लाव आमच्या शेतात झाडं, तुला 70% तुला इच्छा आहे लाव, पण मी हे उपाय करणार नाही आणि पैसे आल्यावर द्यायचा का नाही हे मी त्यावेळी ठरवणार, एवढं तरी बोला. तसा मला स्टॅम्प एखादा द्या, त्यांना लागतो का मला, आणि मी तुम्हाला असं सांगतो, तुम्ही भले खोटं रेकॉर्ड कराल आणि दुर्दैवाने आपल्याला रस्ता झाला आणि तुमची रक्कम मंजूर झाली तर मी तरी सोडणार नाही होत नाही. आणि मी तुम्हाला माहिती आहे, मी एखाद्या मागे 5 लाख सोडत नाही मला. त्यामुळे एकालाही असं खोटं रेकॉर्ड तयार करून पैसा मिळवून देणार नाही, हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. या भामट्याच्या गोष्टांना अजिबात बळी पडू नका. कोण आमदार असू दे कुठे असू दे, कोणाला याला अजिबात बळी पडू नका. तुमचा याच्यामध्ये तोटा होणार आहे, तुमची याच्यामध्ये बदनामी होणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये हाताला काहीच लागणार नाही. त्यामुळं आपला फायदा एकच आहे, तो म्हणजे या रस्त्याला विरोध करणं. फक्त ज्याची जमीन जात्या त्यांचा हा प्रश्न नाही आहे, ज्यांची जात नाही त्याचं नुकसान जास्त होणार आहे. जमीन नांगरण्याच्या पैसे तरी मिळतील पण जाणार नाही त्याचं. अहो तुम्ही आता मला एक दिवस एका गावात किती झालो, एका गावात तुमचं मला वाटतं 230 एकर द्राक्ष बागा, 90 विहिरी, जवळ 135 बोरवेल आणि कॅनल, शेततळी एवढे सगळी जाणार आहेत. तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय, पाईपलाईनचं काय, तिकडं वीज गेल्या विजेच्या तारांचं काय, त्याचं काय शॉर्ट बंद पडलं त्याच्या दुरुस्तीचं काय, आणि मुळामध्ये गावाची खाली होणार. निम्म गाव इकडं निम्म गाव तिकडं. काय करणार, शेताकडे कसं जाणार, पैसे कसे घेऊन जाणार, अवत कशी करणार. आणि एखाद्याचं 1.5 एकर जमीन आहे, 1 एकर गेली, अर्धा एकर पलीकडे राहिली किंवा मधूनच 20 फूट गेला, इकडे अर्धा एकर राहिला, इकडे अर्धा एकर राहिला, शेतीचं नियोजन कसं करणार. ते काय सर्वांवर घेऊन जाणार तुमच्यासाठी, त्यांच्या नियमाप्रमाणे गुंतून जाईल तिथं ते घेऊन जाणार. काही कसंही आडवं हिशेब करा, उभा हिशेब करा, कशी फिरकी बेरीज मारा, कशी बेरीज मारणार तर तोटा तुमचाच आहे, तोटा तुमचाच नाही. मग काय म्हणते तिकडे उपयोग वाढते, एमआयडीसी वाढल, त्यासाठी जयकुमार गोरेंना आधीच फैसला करून ठेवला आहे, तुमच्याकडे कोणी ना रोजगार काढला आणि झाला तर तुम्हाला सांगतो लगेच काय करणार, ते इंडस्ट्रियल कॉरिडॉर डिक्लेअर केला, गिरीश मोदी यांनी सांगतात, तर ते काय करणार, एमआयडीसीला सांगणार या सगळ्या जमिनी ताब्यात घ्या. त्या सगळ्या जमिनीत इकडं 2 किलोमीटर पलीकडे 2 किलोमीटर, हा इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाखाली या रस्त्याच्या अलीकडे 2 किलोमीटर पलीकडे 2 किलोमीटर असा हे सगळे जमिनी परत अक्वायर करा. अक्वायर करत असताना जे काय आधी तुम्ही विरोध केला नसतोय, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची जमीन जाते त्यावेळी तुमच्या बाजूला कोण येत नाही. मग ती जमीन घ्यायची आणि मग ती एमआयडीसीची प्लॉट सामान्य माणसाला मिळतो का. असं आहे एखादं उदाहरण, वशिला असल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय एमआयडीसीचा कुठलाही प्लॉट मलाही मिळत नाही. मिळत असेल तर सांगा मला, अर्ज केला लगेच एखादा सुशिक्षित बेरोजगार उठला, मला इथे काहीतरी उद्योग करायचा आहे आणि मला एमआयडीसीला प्लॉट द्यावा असा अर्ज केला आणि लगेच महिन्याच्या आत त्याला एमआयडीसीला प्लॉट अक्वायर केला, असं कधीही घडत नाही. म्हणजे ती जमीन होणार एमआयडीसीच्या मालकीची आणि एमआयडीसी मध्ये
वाट वाटप करायला बसलेली हीच करू आहे तुमच्या वाट्याला आहेच पण तुमचा फायदा काय याच्यामध्ये पण एखादा धाबा काढावा रस्ता एक्सप्रेस आहे जेव्हा माणूस आणणारच नाही एखादा गोडाऊन टाकावं एखादा वेअरहाऊस टाकावं एखादा कोल्ड स्टोरेज टाकावं तर तुमच्या वेअरहाऊसला रस्ता कुठं आहे त्याचाही उपयोग नाही म्हणजे किमान तुम्ही कोल्हापूर म्हणा किंवा सोलापूर पुणे म्हणा या हायवेला एखादं काहीतरी रस्ता तुम्ही वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज अमुक गॅरेज एखादा शोरूम एखाद्या गाड्याचं काढू शकताय कारण हे रस्ते एक्सप्रेस नाही आहे या रस्त्यावर कुणी जाऊ शकता कुणी रस्त्यातून बाहेर पडू शकता कारण त्याला काही बंदिस्ती नाही आहे या शक्तीपीठाला तसं नाही आहे त्याच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असल्यामुळं एक तर रस्त्यातून बाहेर पडायचं तर मागे जायचं मागे युटर्न सुद्धा नाही पुढे जायचं युटर्नची सुद्धा व्यवस्था नाही आपल्या हायवेला युटर्न घेता येत नाही युटर्नही घेता येत नाही पुढे जायचं आणि पुढचं मागे यायचं हे अशी भानगड आहे हे आपल्या फायद्याचं नाही आहे आणि त्याला एक्सप्रेस रस्ताच पाहिजे असेल तर नागपूर रत्नागिरी रस्ता तरी एक्सप्रेस करावा गोव्याला आपलं काही जात नाही भाजीपाला कशाला बघायचं सांगितलं हा भाजीपाला जातो का आपला तिकडे आपला मुंबईला जातो आपला नागपूरला जातो आपल्या इकडं त्याच्याकडे जातो म्हणजे एक्सपोर्ट करायचा तर JSPT जातो आता रत्नागिरीचा मसाला चांगला व्हायला तिथे जाणार आपली द्राक्ष आपल्या वेळेला एक्सपोर्टच्या दृष्टीने आता नागपूर रत्नागिरी आहे की आपला बंगाला जातोय की गोव्याचं बंद कशाला पाहिजे पण गोव्याचं नाव आम्ही घेतलं हीच घेतात हो आपण कुठे गोव्याचं नाव घेतो का आपण म्हणतो रत्नागिरीला रस्ता द्या कारण आम्हाला काही आमची साखर आमचे द्राक्ष आमचं डाळिंब याला एक्सपोर्टला बंगालला जायला रस्ता पाहिजे ठीक आहे जरूरत नाही पण या रस्त्याची काही गरज नसताना विनाकारण जे काही असं चाललेलं आहे याला आपल्याला विरोध केला पाहिजे ज्यांनी अजून हरकती घेतलेल्या नाहीत त्यांनी तातडीला 30 तारखेच्या हरकती घ्यायच्या आहेत तातडीला हरकती घ्या हरकतीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो केकेपासून नाही म्हणा तो भरून द्या पहिला रिक्त जर आपल्याला दोन पद्धतीने ही लढाई करायची आहे एक रस्त्यावरची लढाई आणि दुसरी कायदेशीर लढाई कायदेशीर लढाईमध्ये उद्या ते असं म्हणायला नको की रस्ता फक्त भरती पाटील राजू शेट्टी दक्षिण भरती पाटील यांनाच नको आहे लोकांना नको असं तर त्यांनी हरकती घेतल्या असत्या असं एक जबाबदार उद्या बोलणार आहे त्यामुळं ज्याच्या गटातून जातो त्या प्रत्येकाला हरकती घ्या हरकती घेतल्यानंतर आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही पुढे आपल्याला काहीतरी करावं लागेल असे मेळावे व्हायला पाहिजे 27 तारखेला मुख्यमंत्री मला वाटतंय आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला येणार यायलाच नाही पण मुख्यमंत्र्यांना काहीतरी करावं लागेल की का तुमच्या स्वप्नात शक्तीकडेच काय येत नाही हा तुमच्या स्वप्नात ताण गेल्या मराठवाड्याला पाणी द्यावं असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची मुसाची किडं थकील आहे आणि त्यांना ते पैसे मिळवून दिलं पाहिजे असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही तुम्हाला करमाळा तालुका असेल सांगोला तालुका असेल माळशिरस तालुक्यातला काही भाग असेल जेव्हा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावं अशी आहेत की पाण्यासाठी तहानलेले आहेत त्या तहानलेल्या गावांना पाणी द्यावं असं का स्वप्न पडत नाही तुम्हाला स्वप्न फक्त शक्तीपीठाचंच पडते काय आणि तुम्ही आम्हाला भक्ती शिकवताय तुम्ही आम्हाला देव करायला शिकवताय याची देवावर एवढी भक्ती असती तर या भामट्याने राम मंदिराचा तिजोरी लुटली नसती हे लक्षात ठेवा राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकला नसता ते उद्धव ठाकरे म्हणतात मी एक जातीची वीट दिली याची गोष्ट आहे 1 कोटी रुपये देणगी दिली त्याची पावती नाही हा अरे काय चाललंय काय आणि आता मी वाचलं तो जो पुजारी होता जो पुजारी रेल्वेला जायचा ना पोती घेऊन आणि येताना विमानाने यायचा
त्या पूजा काय असायच्या, पुण्याच्या विटा, चांदीच्या विटा त्याच्यात घेऊन जायचा. आता त्या पूजा मेळा एकट्याने धाडस केला असं का? एवढं चांदी आणि सोनं लुटायचं म्हणजे त्या पुजाऱ्याच्या पाठीमागे कोणी असणार आहे? मी या योगीला विचारतो, बाबा तुझं संत माणूस, मग या अशा राम मंदिराची तिजोरी लुटणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर का फिरणार नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलं. कुणाच्या घरावर बुलडोझर फिरवता का नाही फिरला? म्हणजे हे सगळे चालणार तुम्ही आम्हाला होती शिकवता आणि तुम्ही देवाचं नाव घेता. ज्या संत सावता महाराजांना कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणतात, त्याचं गावच उद्ध्वस्त करायला निघालाय. तुम्ही कसे पांडुरंगाचे बघता? पांडुरंगाचं नाव घ्यायचं कोणा अधिकार सुद्धा नाही आहे. विचार केला असताना आणि मला वाटतं की वारकऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. ज्या सावता महाराजांना आपल्याला शेती शिकवली, ज्या सावता महाराजांना आपल्याला शेतामध्ये रवाना शिकवला, त्या सावता महाराजांचं जर का अस्तित्वच नसतं होत असेल तर आमचे वारकरी बंधू काय करणार आहे? त्यांना काय लागणार नाही, ते काय करणार नाही. पण वारकरी काय करो अपमान न करो. मी तुम्हाला सांगतो, सावता महाराजांचं गाव वाचवल्याशिवाय सोडणार नाही. हा आमची शब्द आहे. घरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक केवळ टक्केवारी मिळण्यासाठी या रस्त्याचं समर्थन करायला लागलेले आहेत. टक्केवारीसाठी दुसरं काय नाही. आता कालच एक व्हिडिओ ऐकला आमच्या, तो तर सगळ्यात जास्त समर्थन करतोय. ज्याच्या मतदारसंघात रस्ता जात नाही, हा ते कोल्हापूर शहरात नाही, कोल्हापूरच्या पश्चिमेकडनं तो रस्ता जातोय शक्तीपीठ. तरी सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त समर्थन कोण करतोय तर ते राजेश शक्तीपीठ. का तर वेगवेगळी स्वभाव टक्केवारी घ्यायला. तसं किती सुद्धा काही लोक जी काही समर्थन करायला लागलेले आहेत त्यांना असं वाटतंय की ते 50,000 कोटी हाणा लागल्यात, मला 50 कोटी तरी मिळतील की ह्या आशेवादी हे जाणार घ्या. तुमची जमीन जाईल ना तिला, ज्या त्याला 50 कोटी नाराज झाले. हे समर्थन करणारे सगळे हे 50 कोटी 100 कोटी हिस्सा काय मिळतोय काय, त्यातला एखाद्या किलोमीटरचा भाव आपल्याला मिळतोय काय, या नाल्यावर नादात टपून बसलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि जे गप्प बसलेले आहेत त्यांना भीती घातलेली आहे किंवा त्यांना असं वाटतं की आपण गप्प बसलो की त्यांना समर्थन करणारा 50 मिळतात, आपल्याला 25 तरी मिळतील, या नादात गप्प बसलेले आहेत. तुम्ही ठरवा आता वर्गवारी कशी करायची. विरोध करणारे विरोधासाठी विरोध करत नाहीये. आम्ही तुम्हाला सांगितलं, मी नागपूर रत्नागिरी रस्त्यावर सुद्धा जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या, त्यावर तुमच्या जिल्ह्यात मी आलो का? नाही आलो, कारण तो रस्ता होणं गरजेचं होतं. आणि तो रस्ता होत असताना सुद्धा 2013च्या कायद्याप्रमाणे भरपूर पैसे मिळणार होते. जाऊ द्या म्हटलं शेतकऱ्यांना, पैसे मिळतात. पालखी मार्गाला जमिनी गेल्या, मी आलो का? नाही आलो, कारण पालखी मार्गाला सुद्धा पैसा भरपूर मिळाला. आणि हे बांधले लोक काय करत होता, पालखी मार्गाला एवढं कुठे मिळालं, सोलापूर सातारा रस्त्याला एवढे पैसे मिळाले, आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळतील असं स्वप्न दाखवायला लागले आहे. त्या स्वप्नात बुजवून कोणाला हे सगळं स्वप्न खोटं आहे. हे असं होणार नाही. त्यांनी कायद्यामध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या करून तो तुमचा मार्ग बंद करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळं माझी तुम्हाला भगिनीला विनंती आहे, हे सरकार सगळं विधिनिषेध गुंडाळून ठेवून काम करणारं सरकार आहे. कमरेचं डोक्याला गुंडाळणारे सरकार आहे. त्याला लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. त्यामुळं या सरकारला तोंड देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आपल्याला गरिबी कावा शिकवलेला त्या गरिबी काव्याचा वापर करायचा. आणि भगिनीनो, तुम्ही रस्त्यावर उतरायचं सगळ्यात जास्त केलं. आपली लक्ष्मी वापरायची असेल, आपल्या नवऱ्याचा त्रास सहन करून द्यायचा नसेल, त्याला त्या आर्थिक संकटातून वाचवायचं असेल तर तुम्ही आमच्या भगिनी रस्त्यावर उतरवले. त्याच्या पाठीवर कारण आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही उतरला, तुम्ही रस्त्यावर उतरला तर तुमच्या अंगाला हात लावायची हिंमत एकाही पोलिसाची नाही आहे. आणि तो अधिकारही दिलेला नाही कायद्याला. कुठल्याही स्त्रीला पुरुष
पोलिसांना ताब्यात घेता येत नाही, हात चालता येत नाही, धक्काबुक्की करता येत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? महिला पोलीस आणल्या पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात तेवढ्या महिला पोलीस आहेत का? मग आंदोलन सोपाय करेल म्हणून तुम्ही उतरायचं. आणि जर एखाद्या पोलिसानं तुम्हाला हात लावला तर त्याच्या अंगावरच्या वर्दी सगळा त्याला फुकून काढायचं सोडत नाही. हा माझा कसा लावला तसं करायचं. आणि महिला पोलीस एवढ्या संख्येने तुम्ही इथं आला, प्रत्येक गावागावातल्या अशा सगळ्या आमच्या रस्त्या बाहेर पडल्या तर तुम्हाला आडवायला महिला पोलीस कुठं आणणार आहे? सगळ्यात सोपं आंदोलन आहे, सगळ्यात सोपं आंदोलन आहे. असे करून आपल्याला या सरकारला जेरीस आणायचं आहे, जेणेकरून मागचं जे काय अलॉटमेंट त्यांनी बदललं तसं कंटाळून त्यांनी नको बाबा शक्तीपीठ रद्द करतो पण आमचा पिक्चर सोडा असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अशी परिस्थिती तुम्हाला निर्माण करायची आहे आणि ते तुम्ही करू शकता. ते करायचं आहे. त्यासाठी कसलंही का घरातलं काम असलं नको असलं तरी बाजूला ठेवायचं. आमच्या खानापूरच्या बहिणी रात्री 3 वाजता ते पोलीस भाग्यनगरच्या बहिणी रात्री 3 वाजता पण मोदी करा येईल का? रात्री 3 वाजता त्या मोजर आहे काय जमीन 400 पोलीस 3 DYSP 3 प्रांत असा सगळा लवाजमा घेऊन आले. आणि आल्यानंतर एक बिचारी लवकर उठली आमची बहिणी, तिला ते बघितलं आणि तिला गावातल्या सगळ्या बाया गोळा केल्या. त्या लोकांनी मला वाटतं 1000-1200 लोक गेला असेल ना, 1000-1200 लोक किती छोटे गाव आहे पण सगळ्याच्या सगळ्या बाया गोळा झाल्या आणि त्या सगळ्यांना सर्व जे पळत करून सोडलं, सगळी पळून गेली. तुम्हाला सांगतो एवढी ताकद नाही. मग सकाळी आम्ही पोहोचलो सगळे, जसं पोलीस घटना घडल्यानंतर जात्या तसं आम्ही गेलो. पण आम्ही जायच्या आधी आमच्या सगळ्या भगिनींनी जे काय करायचं ते करायला. आज सगळे त्यानंतर तिथं यायची हिंमत झाली नाही पोलिसांची. मी म्हटलं पोलिसांना, अरे तुम्ही एवढे कर्तृत्व एवढे कर्तव्य लक्ष त्याच गावात म्हणजे त्या विटा पोलीस स्टेशन पासून हे गाव 7 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावरच्या मोटरीच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत. त्याची रितसर तक्रार नोंद आहे. एक साधा कॉन्स्टेबल सुद्धा चौकशीला गेला आहे 15 दिवसामध्ये. आणि आता वन्ना आदेशाला म्हटल्यानंतर रात्री 4-4 सेकंद जाता लाजा नाही गेले वाटत तुम्हाला असा ड्राम आणून केल्यानंतर पोलिसांना उत्तर द्यायला शब्द नव्हते लक्षात ठेवा. हा तुम्ही एवढे कर्तव्य लक्ष होते तर मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये चोरी होते त्यावेळी तुमची कर्तव्य होतं. अरे आमने पदार्थ खुले आम वाटली जात आहेत. देवेंद्र फडणवीस ते पहिल्यांदा थांबवा. 15-16 वर्षाची पोरं आज तेरस गांजा अमुक तमुक या अंमली पदार्थाच्या खैत तुटली जात आहेत. पोरं उन्मत होत आहेत, त्यांचे आयुष्य उन्मत होत आहेत. ग्रह आपण गेली 15 वर्ष तुमच्याकडे आहे हे बघा. ते पुरस्कार मी एकदा म्हटलं महाराष्ट्राचा बोलता महाराष्ट्र झालाय तर म्हणाले देवेंद्र फडणवीस राजू शेट्टी तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करू नका. पण खरं सांगा प्रत्येक गावात शेरीची पोरं गांजा वाढायला लागले की नाही? काय सांगा? खुले आम तरस मिळतोय, खुले आम गांजा मिळतोय, खुले आम सगळं मिळतंय. त्या मेडिकलमध्ये कशा गोळ्या मिळतात आणि अहो 7वी-8वीची पोरांना सवय लागल्या. तुमच्यात काय मर्यादित असेल तर ते थांबवा. कशाला सेटिलमेंट करताय? तुम्ही चांगलं काम करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर येतील. त्यासाठी पंतप्रधान म्हणाला पैसे वाचवायची गरज वाचणार नाही. आम्हाला वाटतंय की याला मराठी माणूस भारताचा पंतप्रधान व्हावा असं आम्हाला वाटत नाही का? वाटतंय की कधीच तिथं पण कोण गेलं नाही. आमच्याकडे जाऊन नाही. पण अशा मागणी करत असाल तर सगळ्यात आधी विरोध आमचा असेल. देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा. आमचा बळी घेऊन आमचं वाटोळ करून तुम्ही पंतप्रधान व्हायला आणि शोध घेऊन असलं पाहिजे की. त्यामुळं हे असले धंदे चालू देणार नाही. आम्ही ठामपणाने तुम्हाला विरोध करू. अजूनही वेळ गेलेली नाही. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला येत असताना
आम्ही तुम्हाला शक्तीपुराच्या कचाट्यातून सोडवतोय असं घोषणा करा, आम्ही तुमचं स्वागत करायला येऊ. त्याप्रमाणे आम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुमचं स्वागत करावं लागेल. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.